नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला HRM मधील आपण दुसरा टॉपिक पाहत होतात आणि त्यामधील पुढचा पॉइंट म्हणजेच काय, ऍडव्हान्टेजेस ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल काय, मानव संसाधन नियोजनाचे फायदे. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की मानव संसाधन नियोजनाचे फायदे बघण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, नियोजन काय हे आपल्याला थोडक्यात पाहावं लागेल. तर मानव संसाधन नियोजन हे काय आहे हो, तर व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता त्यासोबतच त्यांच्या पुरवठ्या बाबतीत आहे. मग यासाठी काय करत असते, व्यवसायाचा व्यवस्थापक म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन विभागामधील जो कोणी व्यवस्थापक असेल तो काय करत असतो, मानव संसाधन करण्यासाठी मानवांची व्यवसायामध्ये किती आवश्यकता आहे, किती कर्मचारी लागणार आहेत, कोणते लागणार आहेत, त्यांची पात्रता काय असली पाहिजे, किती प्रमाणात लागणार आहेत, म्हणजेच काय की मानव संसाधन विभागामधील व्यवस्थापकाद्वारे व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन नियोजन केले जाते. आणि हे नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायासाठी कौशल्यवान, ज्ञानी, प्रशिक्षित, अनुभवी अशा कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. म्हणून थोडक्यात हे मानव संसाधन नियोजन हे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असून कोणत्या कर्मचारी कशा पद्धतीने व्यवसायामध्ये त्यांची भरती करता येईल, त्यासोबतच त्यांना व्यवसायामध्ये कशा पद्धतीने टिकवता येईल या संबंधित आहे. तर या ठिकाणी आपण बघू मानव संसाधन नियोजनाचे फायदे. तर मानव संसाधन नियोजन केल्यामुळे काही व्यवसायाला किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदे सांगता येऊ शकतात. म्हणजे व्यवसायाला काही बेनिफिट्स किंवा फायदे, ऍडव्हान्टेजेस मिळतात. बघा, मग पहिला फायदा मानव संसाधन नियोजनाचा, तो म्हणजेच काय, मानव संसाधनांची सर्वोत्कृष्ट उपयोगी घडून येतो. काय म्हणले, मानव संसाधनांची सर्वोत्कृष्ट उपयोग घडून येतो. म्हणजे मानव संसाधन नियोजन केल्यामुळं काय होते, जे काही मानव संसाधनांची जी काही उत्कृष्टता किंवा मग सर्वोत्कृष्टता त्यांचा उपयोग काय जास्तीत जास्त घडून आणता येतो किंवा मग घडून येतो. हे लक्षात, जसे की व्यवसायामध्ये काय इतर घटकही असतात, त्यांचं सुद्धा नियोजन करावं लागते. म्हणजे कोणतं, नैसर्गिक घटक, त्यासोबतच काय वित्तीय घटक, यांचं सुद्धा नियोजन करावं लागते. मग जे काही व्यवसायाची प्रगती आहे ही वित्तीय त्यासोबत नैसर्गिक बाबींवर अवलंबून असते. पण नैसर्गिक आणि वित्तीय बाबींच्या माध्यमातून जर मानव संसाधन नियोजन जर व्यवस्थितरित्या झाला असता, मानव संसाधन काय करणार आहेत, या नैसर्गिक आणि वित्तीय बाबींच्या माध्यमातून व्यवसायासाठी कार्यक्षम पद्धतीने काम करून व्यवसायाचं उत्पादन वाढवण्यासाठी कार्य करणार आहेत. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, मानव संसाधन नियोजन करणं आणि ते व्यवस्थितपणे असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण का, मानव संसाधन नियोजन जर व्यवस्थित असेल तर कर्मचाऱ्यांना म्हणजे व्यवसायासाठी किती कर्मचारी लागणार आहेत या संबंधी जर नियोजन जर व्यवस्थितरित्या किंवा यशस्वीपणे असेल तर आवश्यकतेनुसार काय या कर्मचाऱ्यांची भरती करता येते, त्यांना व्यवसायामध्ये टिकून ठेवता येते. त्यासोबतच जे काही व्यवसायामध्ये नैसर्गिक किंवा वित्तीय घटक आहेत किंवा बाबी आहेत यांचा जास्तीत जास्त उपयोग घडून आणता येतो. म्हणजेच व्यवसायामध्ये काय नैसर्गिक वित्तीय बाबीसोबत मानव संसाधनाची सर्वोत्कृष्ट किंवा मग जास्तीत जास्त उत्कृष्ट पद्धतीनं उपयोग करून व्यवसायाला घेता येतो. हे एक पहिला फायदा सांगता येईल काय, की मानव संसाधनाची सर्वोत्कृष्ट उपयोग घडून येतो. म्हणजे जास्तीत जास्त त्याचा वापर करण्यात किंवा मग करून घेण्यात येतो. हा फायदा एक सांगता येईल. दुसरा फायदा बघा, नैसर्गिक व वित्तीय नियोजनाचे यश. मानव संसाधन नियोजन हे नैसर्गिक व वित्तीय नियोजनाशी निगडीत असते. मग आता नैसर्गिक आणि जे काही वित्तीय नियोजन केलं जाणार आहे, जे नियोजन केल्यानंतर त्यांचा जर जास्तीत जास्त वापर जर करायचा असेल तर हे मानव संसाधनाच्या नियोजनामधून करता येते. म्हणजे काय, नैसर्गिक संसाधने व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत
वित्तीय संसाधने मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांचं नियोजन केलं, ते मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये काही त्याची उभारणी झाली, पण त्यांचा उपयोग करण्यासाठी किंवा त्यांचा मार्फत काम त्यांचा उपयोग व्यवसायासाठी करण्यासाठी कर्मचारीच नसतील तर अशा वेळेस अडचण निर्माण होते. म्हणून जर मानव संसाधन जर नियोजन केला असता, जे काही व्यवसायामध्ये वित्तीय आणि नैसर्गिक बाबी आहेत यांचा जास्तीत जास्त उपयोग व्यवसायासाठी करून घेता येतो. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकते, काय नैसर्गिक व वित्तीय नियोजनाचे यश. मानव संसाधन नियोजन असेल तर नैसर्गिक व वित्तीय नियोजनाचं यश चांगल्या पद्धतीनं प्राप्त होऊ शकते. म्हणजे मानव संसाधन नियोजनावरच काय नैसर्गिक आणि वित्तीय नियोजनाचं यश अवलंबून आहे. हा एक फायदा सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला, मानव संसाधनाच्या भविष्यकालीन गरजेबद्दल अचूक अंदाज. हा पुढचा फायदा. जेव्हा आपण मानव संसाधन नियोजन व्यवसायामध्ये मानव संसाधन व्यवस्थापकाद्वारे करण्यात येते किंवा मग जे काही HR डिपार्टमेंट आहे, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट मधील जो कोणी व्यवस्थापक असेल त्याच्या मार्फत मानव संसाधन नियोजन केलं जाणार आहे. मग तिसरा महत्वाचा फायदा व्यवसायाला कोणता होत असतो, किंवा भविष्यामध्ये किती कर्मचारी लागणार आहेत, त्यांची आवश्यकता किती आहे, ते पुरेशा प्रमाणात मिळतील का, या बाबतीत सुद्धा काय नियोजन केलं जाते. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय मानव संसाधन नियोजन केल्यामुळे भविष्य काळात मानव संसाधनांच्या गरजेबद्दल अचूक अंदाज घेतला जाऊ शकतो. म्हणजे भविष्यामध्ये किती कर्मचारी व्यवसायाच्या कार्यासाठी लागतील याचा अंदाज सुद्धा या मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून करता येऊ शकतो. म्हणजे भविष्यामध्ये जर समजा उत्पादन वाढलं, व्यवसायाचा विस्तार झाला, म्हणजे व्यवसायाच्या शाखा मोठ्या प्रमाणावर काढल्या गेल्या तर जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. मग अशा वेळेस आपल्याला काय ते कर्मचारी वेळेमध्ये अचूकपणे आणि पात्रताधारक, कौशल्यवान, ज्ञानी, अनुभवी, प्रशिक्षित असे कर्मचारी वेळेमध्ये मिळतील यासाठी काय हे मानव संसाधन नियोजन अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकतो, काय भविष्य काळामध्ये मानव संसाधनाच्या गरजेबद्दल अचूक अंदाज बांधता येतो. त्यानंतर पुढचा फायदा बघा, नंबर 4, कुशल कामगारांची उपलब्धता योग्य वेळी होते. जे काही कुशल, योग्य, पात्रता किंवा मग जे काही अनुभवी कर्मचारी आहेत हे व्यवसायासाठी अतिशय महत्वाचे असते. मग हे मानव संसाधन नियोजन केल्यामुळं भविष्य काळामध्ये कोणत्या प्रकारचे किती कर्मचारी लागणार आहेत, त्यांची आवश्यकता किती आहे, त्याबरोबरच ते कोणत्या वेळी व्यवसायासाठी महत्वाचे आहेत याबद्दल सुद्धा अंदाज बांधता येतो. म्हणजे काय भविष्य काळामध्ये व्यवसायाचं जे काही उत्पादन कार्य करण्यासाठी किंवा व्यवसायाचे कार्य करण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, त्यासोबतच काय कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी किती कर्मचारी आवश्यक आहेत यांचा सुद्धा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. म्हणजेच काय कुशल कामगारांची उपलब्धता योग्य वेळी होते. भविष्यामध्ये चलून जर अशी वेळ आली की बाबा मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढलं पण त्या ठिकाणी कर्मचारीच नसतील तर उत्पादन होणार नाही किंवा व्यवसायाचा विस्तार झाला, मग अशा वेळेस काय त्या ठिकाणी जर कर्मचारीच नसतील तर अशा वेळेस व्यवसायाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. म्हणून यासाठी काय मानव संसाधन नियोजन अतिशय महत्वाचं असते. मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातूनच काय व्यवसायासाठी कुशल कामगारांची आवश्यकता किंवा उपलब्धता योग्य वेळी करण्यात येते. त्यासोबतच काय योग्य ठिकाणी, योग्य वेळेत, योग्य प्रमाणात हे मानव संसाधन नियोजनामुळे काय कर्मचाऱ्यांची उपलब्धता होत असते. काय योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात कुशल कामगारांची आवश्यकता किंवा उपलब्धता या मानव संसाधन नियोजनामुळे पूर्ण होत असते. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकतो. काही वेळेस आपल्याला काय व्यवसायामध्ये दिसते उत्पादन वाढलं पण काम करण्यासाठी कर्मचारीच नसतील तर तिथं उत्पादन वाढणार आहे का? नाही ना, व्यवसाय तोट्यामध्ये जाणार आहे. व्यवसायाच्या मालकानं काय केलं, वित्तीय साधने, नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणावर उभारली
पण त्यांचा उपयोग करून उत्पादन करण्यासाठी व्यवसायामध्ये कामगार वर्गच नसेल. मग हा कामगार वर्ग नसेल म्हणजे व्यवसायामध्ये जर तुटवडा भासत असेल तर अशा वेळेस व्यवसायाला अडचण निर्माण होते. म्हणून हे मानव संसाधन नियोजन जर व्यवसायामध्ये कार्यरत असेल मानव संसाधन व्यवस्थापकाद्वारे, तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांचा किंवा कामगार वर्गाचा व्यवसायामध्ये काम करण्यासाठी, उत्पादनासाठी किंवा कार्यासाठी तुटवडा भासणार नाही. आणि तुटवडा भासणार नाही त्याबरोबरच उत्पादनाची जी काही क्रिया आहे ती कायमस्वरूपी सतत चालू राहील. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकतो. काय? कुशल कामगारांची उपलब्धता योग्य वेळेत होते. त्यानंतर पुढचा फायदा, उद्योगांचा विकास घडून येतो. उद्योगांचा विकास घडून येतो म्हणजे आता उद्योगांचा विकास हा नैसर्गिक संसाधने, वित्तीय संसाधने आणि मानव संसाधने यांच्यावर तर अवलंबून असतो, पण जास्तीत जास्त मानव संसाधन यावर अवलंबून असलेलं आपणास दिसून येईल. कारण मानव संसाधन हे कार्यक्षम किंवा कार्यशील घटक असणार आहे. याचा जर व्यवस्थितरित्या व्यवसायासाठी वापर केला नसेल किंवा यांचा जर व्यवसायासाठी तुटवडा भासत असेल तर अशा वेळेस व्यवसायाची जी काही भरभराटी आहे किंवा व्यवसायाचा जो काही विस्तार आहे तो मोठ्या प्रमाणावर होत नाही. म्हणून जर मानव संसाधन नियोजन जर व्यवसायामध्ये कार्यरत असेल कायमस्वरूपी, तर अशा वेळेस काय? उद्योगांचा विकास घडून येतो. म्हणजे त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, नियोजनामुळे अपेक्षित कौशल्य असलेले कर्मचारी पुरेशा प्रमाणात सहजपणे मिळतात. म्हणजेच मानव संसाधन जर नियोजन केलं तर व्यवसायामध्ये काय, जेव्हा व्यवसायाला आवश्यकता आहे तेव्हा काय पुरेशा प्रमाणात आणि आवश्यक कर्मचारी किंवा कामगार उपलब्ध होत असतात. त्यासोबतच काय, जर पुरेशा प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार जर कर्मचारी व्यवसायामध्ये उपलब्ध झाले असतील या मानव संसाधन नियोजनामुळे, तर काय होऊ शकते? व्यवसायाचा विस्तार वाढू शकतोय, व्यवसायाच्या उत्पादनाचा वेग वाढू शकतो आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणावर काय विस्तृत स्वरूपामध्ये किंवा मग मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाचा विकास घडून विस्तार होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. म्हणजे हा एक पॉइंट सांगता येईल काय फायदा, की मानव संसाधन नियोजन केल्यामुळे व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर घडून येतो. त्यानंतर पुढचा पॉइंट, पूर्व योजना तयार करणं. पूर्व योजना तयार करणं म्हणजे काय, की व्यवसायासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची बाब लक्षात घेऊन हे मानव संसाधन नियोजन तर केलंच जाते. म्हणजे व्यवसायासाठी किती कर्मचारी लागणार आहेत, त्यासोबतच त्यांचा तुटवडा भासणार नाही किंवा त्यांचं प्रमाण जास्त होणार नाही. त्यासोबतच काय, व्यवसायाची उत्पादन क्रिया कार्यक्षम पद्धतीनं सतत चालू राहील यासाठी मानव संसाधन नियोजन केलं जाते. मग आता काही वेळेस काय केलं जातंय, की व्यवसायामध्ये मंदीचं वातावरण तयार होते. म्हणजे काय, बाजारपेठेमध्ये मंदी येते, त्यामुळं कर्मचारी वर्गांची छाटणी करणं सुरू होते. का? कारण जर मंदी आली तर व्यवसाय तोट्यामध्ये जात असतो, मागणी पुरेशा प्रमाणामध्ये नसते, बाजारातील परिस्थिती एकाने प्रतिकूल असते, म्हणजे व्यवसायासाठी पोषक किंवा मग अनुकूल अशी नसते, प्रतिकूल असते. मग अशा वेळेस काय करावं लागते, व्यवसायाचं जे काही उत्पादन कार्य असेल ते कमी करावं लागते. मग उत्पादन कार्य जर कमी करायचं असेल तर मग जे काही कामगार वर्ग आहे त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा छाटणी किंवा मग त्यांना कामावरून कमी करावं लागते, हे लक्षात. मग जर मानव संसाधन जर नियोजन असेल तर पूर्व योजना तयार करता येते. म्हणजेच पूर्व योजना तयार करता येते म्हणजेच काय हो, की व्यवसायामध्ये जर समजा मंदी आली तर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची आवश्यकता नाही, किंवा मग जास्तीत जास्त कर्मचारी आहेत, मंदी आली मग आता त्यांना काढून टाकलं तर परत त्या कर्मचारी कामावर येईल जेव्हा ही जागतिक मंदी जाईल तेव्हा, असं नाही ना. म्हणून कर्मचाऱ्यांची ही गरज किंवा कामगारांची गरज लक्षात घेऊन जर पूर्व योजना तयार केलेली असेल मानव संसाधनांची, जागतिक मंदी येऊ किंवा मंदी येऊ
मंदीमुळे उत्पादन जरी बंद असलं तरी ह्या जास्तीच्या कर्मचाऱ्याकडून कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं हे या मानव संसाधन नियोजनामुळे घडून येते. म्हणून या ठिकाणी सांगता येईल बघा, काही वेळेस व्यवसाय क्षेत्रामध्ये मंदी येते, मागणी घटते, बाजारातील व्यवसायाचे किंवा व्यवसायातील परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिणाम घडून येतो, उत्पादनाची मात्रा किंवा प्रमाण कमी केलं जाते, अनावश्यक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जाते. अनावश्यक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जात असल्यामुळे ते पुन्हा ते कर्मचारी व्यवसायामध्ये किंवा त्या उपक्रमामध्ये येतील असं नसते. मग यासाठी जास्तीचे कर्मचारी असले तरी जरी मंदी आली तरी त्यांचा जास्तीत जास्त कशा पद्धतीने व्यवसायासाठी उपयोग करून घेता येईल किंवा मग ह्या मंदीला कशा पद्धतीने तोंड देता येईल एवढ्या कर्मचाऱ्यासहित यासाठी नियोजन केलं जाते, मानव संसाधन नियोजन केलं जाते. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकते, पूर्व योजना तयार करणे. त्यानंतरचा पुढला फायदा, मानव संसाधन नियोजन हे प्रशिक्षण व व्यवस्थापन विकास कार्यक्रम राबवते. मानव संसाधन नियोजन केल्यामुळं हा पुढचा फायदा सांगता येऊ शकते, की प्रशिक्षण व व्यवस्थापन विकास कार्यक्रम राबवता येतो. हा फायदा म्हणजेच बघा, मानव संसाधन नियोजन झालं तर व्यवसायामध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ती आवश्यकता लक्षात घेऊन या मानव संसाधन नियोजनाच्या मार्फत व्यवसायासाठी जे काही कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे ती पूर्ण केली जाते. म्हणजे ते कर्मचारी उपलब्ध करून दिले जातात नियोजनाच्या माध्यमातून. कारण उद्या किती बाब लागणार, किती कर्मचारी लागणार आहेत ते अगोदरच नियोजन केलं जाणार आहे ना. आणि या नियोजनाच्या माध्यमातून कर्मचारी आवश्यक पात्रताधारक किंवा योग्य कर्मचाऱ्याची योग्य ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे या नियोजनामुळे. त्यासोबतच व्यवसायामध्ये काय केलं जाते, वेगवेगळ्या श्रेणीचे कर्मचारी असतात. आपण म्हणतो बघा, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, हे लक्षात. मग वेगवेगळ्या श्रेणीचे कर्मचारी असतात. मग त्यांना काय करावं लागते, प्रशिक्षण वेळोवेळी द्यावं लागते. कारण व्यवसायाचं भवितव्य ह्या मानव संसाधनावर अवलंबून असते. मग त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर घडून येणं गरजेचं आहे, हे लक्षात. आणि त्यासोबतच मानव संसाधन व्यवस्थापनाद्वारे जर या मानव संसाधनांना जर योग्य पद्धतीने प्रशिक्षण व व्यवस्थापन विकास कार्यक्रम जर राबवले तर या मानव संसाधनांची दिशा, स्वरूप किंवा प्राप्ती आपल्याला लक्षात येऊ शकते. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकते की व्यवसायासाठी जे काही कर्मचारी असतात वेगवेगळ्या श्रेणीचे असतात. मग त्यांना व्यवस्थापनामध्ये टिकून ठेवायचा असेल किंवा त्यांचा महत्तम उपयोग घडून आणायचा असेल तर त्यांना प्रशिक्षण व त्यांच्यासाठी व्यवस्थापन विषयक विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मानव संसाधन नियोजन महत्वाचे ठरते. म्हणून हा एक फायदा आहे. त्यानंतर पुढचा फायदा सांगता येऊ शकते, वित्तीय व्यवस्थापनामध्ये निश्चितता व अचूकता येते. वित्तीय व्यवस्थापनामध्ये निश्चितता व अचूकता येते, म्हणजे हा एक फायदा सांगता येईल. आता यामध्ये सांगायचं झालं तर हा फायद्यामध्ये सांगता येऊ शकते आता व्यवसायामध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे कर्मचारी असतात. मग मानव संसाधन जर नियोजन असेल तर योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात योग्य कर्मचाऱ्यांची आपण भरती करत असतो, हे लक्षात. किंवा कर्मचारी व्यवसायाला उपलब्ध करून देत असतो. मग त्यांची भरती केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागणी करता येते, त्यांना काम दिलं जाते, त्यांच्याकडून काम करून घेतलं जाते आणि त्यांच्या बदल्यात त्यांना मोबदला दिला जातो, हे लक्षात. मग आता मोबदला द्यायचं म्हणले की पैसा, वित्तीय बाब आली. मग अशा वेळेस ही वित्तीय बाब विचारात घेऊन जर मानव संसाधन जर नियोजन असेल तर आपल्याला या नियोजनाच्या माध्यमातून लक्षात येऊ शकते जे काही श्रेणी वाईज किंवा मग काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना जे काही वेतन किंवा इतर मोबदला द्यायचा आहे ते त्यांचं प्रमाण किती असेल, म्हणजे व्यवसायाला वित्तीय खर्च किती करावा लागणार आहे हे सुद्धा अचूकपणे किंवा मग निश्चितपणे व्यक्त करता येते. कशामुळे, मानव संसाधन नियोजनामुळे निश्चित करता येऊ शकते. म्हणून हा एक फायदा आहे की वित्तीय व व्यवस्थापनामध्ये निश्चितता व अचूकता येते. त्यासोबतच पुढचा फायदा, कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये होणाऱ्या बदलाची माहिती मिळू शकते. आता मानव संसाधन जर नियोजन असेल तर जे काही व्यवसायामध्ये कामगार वर्ग किंवा कर्मचारी वर्ग काम करत आहे त्यांच्या मानसिकतेमध्ये काय बदल झाला याबद्दल सुद्धा आपल्याला
माहिती मिळू शकते. म्हणजे व्यवसायामध्ये जे काही मानव संसाधन विभागामार्फत किंवा मानव संसाधन विभागामधील व्यवस्थापकामार्फत मानव संसाधन नियोजन केलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांचं मानव संसाधन व्यवस्थापन केलं जाणार आहे. मग अशा वेळेस काय, त्या मानव संसाधन व्यवस्थापकाचा कर्मचाऱ्याशी किंवा मग मानव संसाधनाची अतिशय जवळचा संबंध येत असतो. मग अशा वेळेस काय, कर्मचाऱ्यांची मानसिकता काय आहे, वैयक्तिकरित्या त्यांची वर्तणूक कशी आहे किंवा सामूहिकरित्या वर्तणूक कशी आहे, त्यामध्ये बदल कोणत्या गोष्टीमुळे घडून येत आहे, हे सर्व माहिती काय मानव संसाधन व्यवस्थापकाला या मानवी संसाधन नियोजनाच्या माध्यमातून माहिती मिळत असते. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकतो की बाबा कोणत्या कर्मचाऱ्यामध्ये कोणत्या वेळी कोणत्या कारणामुळं त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहे किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये किंवा वर्तणुकामध्ये किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल होत आहे, ते कारण शोधले जातात. ते जर घटक पॉझिटिव्ह असतील तर चांगली गोष्ट आहे, पण जर समजा नकारात्मक असतील, व्यवसायाला नुकसान करून देणारे असतील तर त्यामध्ये बदल करावा लागतो. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकते काय, कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये होणाऱ्या बदलांचा अंदाज किंवा माहिती मिळवता येते. म्हणून हे एक मानव संसाधन नियोजनाचा फायदा सांगता येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यामध्ये काय मानव संसाधन नियोजनाचे फायदे सांगता येतात. तर पुढील लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.